तर लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। छावा आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हा मार्ग अडवलाय। सूरज चव्हाण यांच्यावर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। लातूर तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे। छावा संघटना आणि सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी लातूरचा महामार्ग रोखून धरलेला आहे। सत्यातून पैसा आणि पैशातून सत्याचा माल या ठिकाणी आलेला आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे यांना 2 दिवसाखाली राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर लातूर जिल्ह्यासह राज्यभरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी छावाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळाले। काल लातूर शहर बंद करण्यात आलं होतं आणि आज लातूर तुळजापूर महामार्गावरच्या टाकापाटी या ठिकाणी शेतकरी, छावा संघटनेचे कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्याच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला। हे आपण जर बघितलं तर विजयकुमार गाडगे यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक देखील या ठिकाणी करण्यात येतोय। शेतकरी जे आहेत ते आक्रमक झाले, छावाचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक पाहायला मिळतंय। दुधानी काय मागणी काय या गुंडाला इथे हल्ला केलेत, प्राणघातक हल्ला केलेल्या सूरज चव्हाण आणि त्याच्या टीमला 307 कलमाखाली अटक करा। राजीव गांधी चौक ते गंजगोलाई पोहोचतो हातकड्या घालून त्यांची मिरवणूक करा, तरच जिल्ह्यातलाही शेतकरी शांत बसणार नाही तर बसणार नाही असं पोलीस यंत्रणेला आणि एसपी साहेबांना सांगण्यासाठी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।